आदेश, मेरे गुरु जी को आदेश, नवनाथ जी को आदेश, सभी नाथ भक्त, नाथ प्रेमी, नाथ संप्रदाय सभी को आदेश. तर मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो जरासा वेगळा आहे आणि बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती आहे की नाही हे आपल्याला काही माहिती नाही, पण तरी सुद्धा आपण जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, लाईक करतात आणि जे आपल्या व्हिडिओला बघतात, त्यांना हे देखील माहिती आहे, की माझ्या YouTube चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात. तर आपण जो आज व्हिडिओ बनवणार आहे, तर हा खूप मूलभूत असा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या मार्फतून बऱ्याच काही ज्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच काही अशा या तंत्रक्रियामध्ये आणि या साधनेमध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या साधकांना माहिती नाही. काही लोकांना माहिती नाही, इतर लोकांना माहिती नाही. तर आपण त्यांच्या माहितीसाठी साधकांना देखील माहिती पडावा, इतरांना माहिती पडावा. काही गुरुवादी असे आहेत, की त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टीचे. जे खरंच पक्क्या गुरूचे चेले आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे चांगल्या पद्धतीने. आणि ज्यांना माहिती नाही, त्यांना देखील आपण इथून हे पोहोचवणार आहे. आणि याला पंचतत्व किंवा पंचमहाभूत याला म्हणलं जातं. पंचमहाभूत म्हणजे काय? आता महत्वाचा विषय, आपण देवाला रोज बघू शकतो का? नाही. तर देवाला रोज बघणं हे अशक्य आहे. दुसरी गोष्ट, पंचमहाभूताच्या द्वारे तुम्ही ह्या प्रकृतीला बघू शकता, देवाला बघू शकता आणि ह्या निसर्गाला बघू शकता. पंचतत्व म्हणजे काय? पंचमहाभूत म्हणजे काय? याच्यामध्येच देवाची छबी लपलेली आहे आणि याच्यामध्येच देवस्थान कुठं ना कुठं वास करतं. आता महत्वाचा विषय, सगळ्यात मोठा विषय असा आहे, की आकाश. आकाश जो आहे त्याला आपण पिता मानतो. आकाश आपल्याला छाया देतो. त्याच्यानंतर आपल्याला पाऊस देतो, ऊन देतो, वारा देतो आणि हे सत्य आहे. कारण की तो आपल्याला रोज दिसतो. वर बघितल्याच्या नंतर तुम्हाला आकाश तर दिसणार आहे. बरोबर आहे. कारण की दिसल्याच्या नंतर तुम्ही त्याला नमन करू शकता. नमन केल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं पंचतत्वामधला एक विशिष्ट भाग म्हणजे धर्तारी. धर्तारी माता म्हणजे आपल्याला राहायला जागा देते. त्याच्यानंतर याच्यावरती अनेक जीवजन्य याच्यावरती राबतात आहे आणि याच्यावरती खातात आहे. याच्यातून उगवलं जातं आणि उगवल्याच्या नंतर तेच आपण खातोय. म्हणजे सगळ्यात प्रथम जे आपण त्याला नमन करतो ते आकाश आहे. त्याच्यानंतर नमन करतो आपण धर्तारी मातेला. धर्तारी माता जर नसती, तर आपण देखील इथं नसतो. तर तुम्ही या शब्दांचा म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. कारण की हे आपल्याला दिसतं. दिसतं म्हणून आपण तिला माय-माऊली म्हणतो. दिसतं म्हणून त्याला आपण बाप म्हणतो. तर याला दाखवण्यामागचं कारण हे आहे, की हे आपल्या डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत. डोळ्यासमोरच्या गोष्टी म्हणजे काय? आता तुम्ही सांगा, जर अ, हे दुसरं तत्व झालं. तिसरं तत्व म्हणजे काय आहे? पंचमहाभूत मधलं तिसरं तत्व आहे जल. आता जल काय करतं? एक टाईम अन्न नाही भेटलं तरी आपण समजा जलवरती 31-40 दिवसापर्यंत आपण दिवस काढू शकतो. म्हणजे जेणेकरून जल आपण पेय घेतल्याच्या नंतर याच्यावरती आपण 30 ते 40 दिवस जगू शकतो आणि हे सत्य आहे. म्हणजे ती बहती गंगा आहे. बहती गंगाला पण आपण नमन करू शकतो, कारण की ती आपल्याला दिसते. त्याच्यानंतर जे चौथं तत्व आहे याच्यातलं, ते काय आहे? प्रमुख चौथं तत्व म्हणजे आपण त्याला पहिलं तत्व पण म्हणू शकतो. कारण की ते आपली मूलभूत गरज आहे. त्याला आपण वायू म्हणजे जी हवा आहे, ती आपल्याला दिसू शकत नाही, पण महसूस होऊ शकते. कारण की थंडी जर जास्त झाली, तर हवा इकडून गेली तर आपल्याला गार लागतं. त्याच्यानंतर आपण तिला घेऊ शकतो. ऑक्सिजनच्या मार्फत मधून घेऊ शकतो आणि जाणवते ती. ती दिसत नाही, जाणवते. त्याच्यानंतर मग 5वं जे तत्व आहे ते अग्नी. अग्नितत्व असं आहे, की अग्नितत्वाला आपण जर एखादं अन्न कच्चं-मच्चं खाल्ल्याच्या नंतर आपल्या पोटात दुखतं, काही गोष्टी घडतात. तर हे तुम्हाला सांगण्याचा हेतू अशासाठी आहे, काही लोकांना पंचतत्व म्हणजे काय? हे देखील माहिती नसतं आणि आपण कोणावर टाकाटीका करत नाही. पण महत्त्वाचा विषय कसा आहे, की हे सर्व जनतेला माहीत पडणं गरजेचं आहे. हे काय आहे? पंचतत्व काय? पंचमहाभूत काय? याच्याने होतंय काय? आता हे तुमच्या डोळ्यात दिसत आहे. आता आपण ज्यावेळेस ह्या पंचतत्वाचं नाव घेतो, तर एखाद्याने विचारल्याच्या नंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, "हां, दादा, पंचतत्व म्हणजे अमुक-अमुक आहे." त्याच्यानंतर पंचमहाभूत म्हणजे काय? पंचमहाभूत म्हणजे पण पंचतत्व आहे. पंचमहाभूत पंचतत्वालाच म्हणलं जातं आणि पंचमहाभूतामध्ये
आणखीन एक गोष्ट तुम्हाला याच्यातच सांगतो मी, तोडून सांगत नाही, कारण की कसं आहे, अनेक लोक म्हणतात, माणूस जर मेला तर त्याचं होतंय काय? हा लय मोठा प्रश्न आहे. माणूस मेला त्याचं होतंय काय? आता बरेच लोक म्हणतात, की तो भूत बनतो, पिशाच बनतो, डाकीन बनते, शाकीन बनते, चेडा बनतो, मुंजा बनतो. तर महत्वाचा विषय असा आहे, की बनतो. ते कधी बनतं त्याचं पण एक विशिष्ट आहे. म्हणजे त्याचा मृत्यू कसा आहे? त्याच्यानंतर त्याचं वय किती आहे? आणि काही गोष्टी अशा असतात या निसर्गाच्या ज्या जोरावर चाललेल्या ज्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे, की एखाद्या व्यक्तीचं जर आयुष्य बघा वापस एकदा लक्षात घ्या, हे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्याच महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या व्यक्तीचं जर आयुष्य 50 वर्षापर्यंत आहे, तर त्याच्या 50 वयाच्या आतमध्ये त्याला 3 वेळेस धक्का बसतो. कधी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. कधी तो स्वतः काही करायचे चान्सेस होतात. त्याच्यानंतर कधी-कधी एक काळ-वेळ घडून येते. म्हणजे आपण म्हणत होतो ना, काळ आला पण वेळ आली नव्हती. अशा काही घटना घडतात आणि त्याच्यातून जर तो बचावला, तर त्याचं आयुष्य हे वाढत जातं. म्हणजे जिथपर्यंत त्याचं आयुष्य होतं 50 पर्यंत तो क्रॉस करतो आणि त्यावेळेस जेव्हा तो मृत्यू पावतो, वापस एकदा लक्षात घ्या, 50 वर्षानंतर त्याचं आयुष्य तेवढंच होतं ठरलेलं. प्रकृतीच्या नियमानुसार त्याचं आयुष्य तेवढं होतं आणि तेवढ्याच वयात जर तो का वारला, तर महत्वाचा विषय असा आहे, की तो पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. त्याचा जो वेळ आहे, त्याचा वेळ जो आहे 14व्या दिवशी तो विलीन होतो. 13 दिवसापर्यंत त्याची अंत्यक्रिया विधी चालते. त्याच्यानंतर पहिल्या दिवसापासून जाळल्यापासून दुसऱ्या राख सावळीकरण करण्यापर्यंत, त्याच्यानंतर तुम्ही त्याची जलदान विधी करण्यापर्यंत तो घरीच असतो आणि शेवटचा जेव्हा टप्पा येतो, त्यावेळेस त्याचं जे आपण दिवस ठेवतो, कोणी 10वा ठेवतं, कोणी 12वा ठेवतं, कोणी 13वा ठेवतं. ह्या दिवसापर्यंत तो खालीच असतो भूतलावरती. कारण की त्याला मार्ग नसतो आणि काही ज्या शक्त्या आहेत त्या अ, त्यांचा मोक्ष हा मिळत नाही. कारण की त्यांचा मृत्यू जो असतो, अकाल मृत्यू असतो. म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या अगोदर म्हणजे त्यांची जी घटना आहे किंवा त्यांची जी कालावधी आहे, जो टाईम पिरियड आहे, त्यांचा जो जगण्याचा वेळ आहे आणि जो त्यांना वेळ ठरला गेलेला आहे प्रकृतीच्या नियमानुसार आणि नियमाच्या उलट जर त्याचा मृत्यू झाला, म्हणजे एकाएकी मी चाललो आणि एकाएकी हे झाड पडून माझा मृत्यू झाला, म्हणजे माझा अकाल मृत्यू त्यावेळेस झालेला आहे. कारण माझं जीवन जे आहे, ते आणखी पुढेपर्यंत होतं. म्हणजे 45, 50, 60 वर्षापर्यंत होतं आणि मी वारलो एक 15, 20, 25, 30 वर्षाच्या आतमध्ये जर मी वारलो, तर त्याला अकाल मृत्यू म्हणला जातो. त्याच्यानंतर मी बाईकवर चाललो किंवा कारमध्ये चाललो, अचानक मध्ये एखादी गाडी येऊन मला जर धडकली, बघा पुन्हा एकदा माझं वय जगण्याचं वय हे 60-65 पर्यंत आहे आणि त्या संकट काळी जर मला तेवढ्याच टायमामध्ये माझा काळ आला आणि वेळ पण टायमावर आली आणि जर मला गाडी धडकली किंवा माझा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेस माझा झालेला आहे अकाल मृत्यू. म्हणजे मी इथल्या इथंच भटकत राहणार आहे. जेवढा माझं जे वय होतं, जे 60-65 वर्षाचं माझं वय होतं, त्याचा जाप धोंडेपर्यंत म्हणून तर तो एखाद्याला दुसऱ्याला लागतो किंवा दुसऱ्याची गाडी धडकवतो. कारण की त्याचा तो मरण टाईम आहे ना, तो आलेला नसतो. जे माणूस भटकतं, आपण नाही म्हणत का, "अरे, आमच्या इकडं अमुक-अमुक माणूस मेला." आणि तो यार याला दिसला, त्याला दिसला, हा भटकतो, तो भटकतो, असं चालत राहतं. मग ते का भटकतात? त्याचं कारण काय? कारण त्याचा मृत्यू जो आहे तो आलेला नव्हता. त्याच्या मृत्यूच्या अगोदर तो मेलेला आहे. मृत्यू येण्या अगोदर जर तो वारलाय, पुन्हा एकदा लक्षात घ्या हे सगळे शब्द, कारण काही लोक यालाच पकडू-पकडू बोलणारी पण आहेत. तर मित्रांनो, शब्दावरती लक्ष ठेवून आणि पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच तुम्ही काही तुमच्या ज्या मनातल्या भावना असतील किंवा काही गोष्टी असतील त्याच्यावरती तुम्ही बोलायचं. त्याचा त्याचा जो टाईम पिरियड आहे होण्याच्या अगोदर जर तो वारला, तर त्याला अकाल मृत्यू मानला जातो. तर तो त्या जागेवर, त्या स्थानावर, ज्या स्थानावर वारलेला आहे, त्या स्थानावरती स्थित राहतो आणि ज्यावेळेस त्याचं जे वेळ आहे त्याची जाण्याची, तेवढी वेळ होईपर्यंत तो तेवढ्याच परिसरामध्ये भटकत राहतो आणि तो त्या परिसरालाच त्याचा एरिया म्हणून समजतो, त्याचा इलाका म्हणून समजतो. तर हे सत्य घटना आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे दादांनो, अकाल मृत्यू झाल्याच्या नंतर
कारण की त्याचा मृत्यू आलेला नसतो म्हणून त्याला चीड आलेली असते. मी कसा वारलो, मी कसा वारलो, मला कोणी वाचवलं का नाही? अशा कारणाने तो दुसऱ्याला पकडत असतो आणि दुसऱ्याला परेशान करत असतो. हा माझ्या इथून गेला म्हणून मी त्याला पकडलं. अशा काही घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा घडल्या असतील. हा काहीतरी खात होता म्हणून मी त्याला पकडलं. हा पाणी पीत होता म्हणून मी त्याला पकडलं. ह्याने माझ्या अंगावर शौच केली म्हणून मी त्याला पकडलं. अशा तुम्ही घटना अनेक भगत लोकांकडे बघितल्या असतील आणि या सत्य घटना आहेत. कारण की ह्या घटनेशिवाय तो त्याला मार्ग भेटत नाही. तो ह्याच घटना करतो आणि त्याला असं वाटतं, की मी मेलो कसा आणि मला कोणी मारलं. तो ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधत, शोधत अनेकांना लागतो. अनेकांना लागल्याच्या नंतर काही जागेवर त्याचा उलगडा होतो. भगत जर चांगला असेल, गुरुवर्य जर चांगले असतील, तर त्याला पहिल्याच टायमाला काढून बाजूला करतात. अन्यथा तो कोणाच्या हाती लागत नाही. जास्तीत जास्त केसेसमध्ये असं होतं, की जिन, खबीस, मुंजा ह्या शक्त्या थोडं निघण्यासाठी ना याला थोडासा जास्त क्रियेचा वापर केला जातो. बाकीच्या शक्त्या ह्या ज्या आहेत आटोक्यात येतात. कारण की ह्या शक्त्या ज्या आहेत, ह्या खूप भयंकर आहेत. तर याला काही लोकं म्हणजे याला ब्रह्मराक्षस देखील बोलतात. अशा काही घटना आहेत या आपल्या परिसरामध्ये घडत राहतात आणि हे पंचतत्वाला आपण म्हणजे कनेक्ट का करतो? कारण की ज्यावेळी त्यांचा टाईम पिरियड हा पूर्ण झालेला असतो, त्यावेळेस या पंचतत्वामध्ये ते विलीन होतात. पंचतत्व म्हणजे तुम्हाला पहिलंच मी सांगितलेलं आहे. पंचतत्व काय काम करतं, हे देखील मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे तुम्ही भक्ती करण्याअगोदर एखाद्या कुलदेवाची, इष्टदेवाची या कुलदेवीची भक्ती करण्याअगोदर तुम्ही या पंचतत्वांना कधीही नमन करा. पंचतत्वांना नमन केल्याच्या नंतर तुमचे बरेचसे मार्ग प्रकृती स्वतः खोलेल. हे माझं स्वतःचं वक्तव्य आहे. तुम्ही कधीही पंचतत्वाला नमन करा. कारण की हे आपल्या डोळ्यात देखत दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी यांना नमन केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही कामात हात घाला, 100 आणि 1% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी मी कशा पद्धतीने कनेक्ट केल्या आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कारण की जास्त न बोलता ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवतो. कारण की जास्त पण बोलल्याने लोकं काय म्हणतात, हे काहीतरी पखोपकीचे धंदे चालू आहे." तर आपल्याकडे तसं काहीच नाहीये. जे ज्ञान आपल्याकडे आपल्या गुरूंनी दिलं, आपल्या पूर्वजांनी दिलेलं ज्ञान आहे, हे तुमच्यापर्यंत आणतो. हे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे वेगळं ज्ञान आहे जरा. हे बाकी लोकांपेक्षा सांगणं म्हणजे आपलं सांगणं जरा वेगळं आहे. पद्धत पण आपली जरा वेगळी. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या ह्या YouTube चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि याच्यावरती जुडून राहा. अनेक काही व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनल मार्फत मिळतील आणि हां, दुसरी एक गोष्ट अशी सांगायची महत्त्वपूर्ण गोष्ट, की माझं जे पहिलं चॅनल होतं, काही कारणाने त्याच्यावरचे सर्व व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला जुडून आणि काही नवीन व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला इच्छा असेल, या माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करून, कमेंट करून, एक सबस्क्राईब द्या. म्हणजे तुमचा हा नात बघतं आणखी काही गोष्ट आणि आणखी काही नातांच्या ह्या तंत्रक्रियामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मी तुमच्या समोर आणीन आणि लवकरात लवकर आपले पुढचे व्हिडिओ पडत राहतील. आदेश नवनाथ जी को आदेश, गुरु जी को आदेश. अलख निरंजन.